नमस्कार, मैं प्रियंका। एमबीटीवी के समाचार में आपका स्वागत है। नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। रोड सेफ्टी सप्ताह का अंतिम समारोह संपन्न। सरस्वती एजुकेशन सोसाइटी और रेवरा इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी संयुक्त द्वारा खारघर के उत्सव चौक में रोड सेफ्टी रैली निकाली गई। आखिरकार 25 वर्ष के बाद प्रकल्पग्रस्त कुक्षेत्र ग्रामोत्सव का प्रश्न सुलझ गया। पनवेल शहर पुलिस ने अपहरण हुई महिला के आरोप में एक पति को गिरफ्तार किया है। सरस्वती एजुकेशन सोसाइटी और रिवेरा इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी संयुक्त द्वारा खारघर के उत्सव चौक से खारघर स्टेशन तक रोड सेफ्टी की रैली निकाली गई। सरस्वती एजुकेशनल सोसाइटी और रेवरा इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी संयुक्त द्वारा रोड सेफ्टी रैली खारघर के उत्सव चौक में शुक्रवार के दिन निकाली गई। रोड सेफ्टी टाइम फॉर एक्शन वाक्य के साथ विद्यार्थियों ने रैली निकाली, जिसमें पनवेल के कई पुलिस अधिकारी भी मौजूद थे। हेलमेट का उपयोग करना, सिग्नल को जंप न करना एवं नियमों का उल्लंघन न करना आदि बैनर द्वारा रैली निकालकर लोगों को जन जागृत की गई। वीडियो जर्नलिस्ट सूरज के साथ गीता गुप्ता, एमवीटीवी। एपीएमसी मार्केट के मोबाइल फोन एक्सेसरीज के व्यापारी को एक चोर ने 2,68,00,000 रुपए लेकर भाग जाने की घटना सामने आई है। विपुल मनचंदा आरोपी का नाम है। एपीएमसी पुलिस इस आरोपी के खिलाफ गुना दाखिल किया है। इस मामले में धोखा मिलने वाले व्यक्ति का नाम भूपेश अग्रवाल है। एका भामट्याने एपीएमसी मार्केटमधील एका मोबाईल विक्रेत्याला सर्वसाधारणपणे 2,68,00,000 रुपयाला गंडा घातलेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये अनेकदा याने या संबंधित इसमाकडून म्हणजे कंप्लेनंटकडून मोबाईलचे जे स्पेअर पार्ट आहेत, ॲक्सेसरीज आहेत, त्या खरेदी केलेल्या होत्या आणि त्याचं जे पेमेंट आहे ते देखील मुदतीमध्ये त्याने कंप्लेनंटला अदा केलेलं होतं। अशा प्रकारे एकंदर तक्रारदाराचा विश्वास प्राप्त केल्यानंतर त्याने मोठ्या मालाची मागणी कंप्लेनंटकडे केली आणि त्यानंतर पैसे देण्याचं आश्वासन देऊन तो आता गायब झालेला आहे। या संबंधामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन, एपीएमसी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संबंधामध्ये एपीएमसी पोलीस स्टेशन या ठिकाणी कलम 420 आयपीसी प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा संबंधितांच्या विरुद्ध आम्ही नोंद केलेला आहे। वीडियो जर्नलिस्ट प्रणीत के साथ गीता गुप्ता, एमवीटीवी। 22 जनवरी 2016 कलमपुली में रोड सेफ्टी डे मनाया गया। यह कार्यक्रम शुक्रवार को संपन्न हुआ। नवी मुंबई यातायात पुलिस के साथ यश बैंक के भागीदार सड़क सुरक्षा सप्ताह के बारे में जन जागृति अभियान नवी मुंबई करों तक पहुंचाने के बाद शुक्रवार को कलमबोली के हेडक्वार्टर में अंतिम समारोह रखा गया, जिसमें प्रमुख अतिथि के तौर पर अभिनेता श्रेयस तलपड़े उपस्थित थे। नवी मुंबई यातायात पुलिस द्वारा जन जागृति करके वाहतुक नियमों का उल्लंघन करने वाले लोगों को जन जागृत करने के लिए वीडियो द्वारा संदेश भी दिया गया। साथ ही कई भागीदारी कंपनियों को अभिनेता श्रेयस तलपड़े द्वारा सर्टिफिकेट देकर सम्मानित भी किया गया। वीडियो जर्नलिस्ट सूरज के साथ गीता गुप्ता, एमवीटीवी। पनवेल शहर पुलिस ने अपहरण हुई महिला की गुड़ हत्या करके उसका शव घर के पीछे गाड़ के फरार हुए पति को पुलिस ने गिरफ्तार किया। पनवेल शहर पुलिस ने अपहरण हुई महिला की रहस्यमय हत्या कर उसका शव घर के पीछे गाड़ने वाले फरार पति को पुलिस ने गिरफ्तार किया है। पनवेल शहर पुलिस ने इस आरोपी को बड़े ही चालाक तरीके से पकड़ा है। हे जे हत्या प्रकरण आहे हे मालमत्तेच्या वादातून हे प्रकरण झालेलं आहे। पळसपे फाटा ते नावाशेवा रोडवरती त्या ठिकाणी संजय सुधाकर सपकाळ या 45 वर्षाच्या इसमाचा दावा आहे। बायको अपहरण झाली असं तिच्या भावानी तक्रार पोलीस स्टेशनला कलम 364 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तो वेगवेगळ्या वेळी वेगळं सांगायचा की माझ्या बायकोचं लफडं ड्रायव्हर बरोबर आहे म्हणजे दिशाभूल केली पोलिसांच्या तपासाची। पण नंतर असं निष्पन्न झालं की तो वेगवेगळ्या वेळी सिम कार्ड चेंज करायला लागला। त्याचप्रमाणे त्याचं जे ठिकाण आहे थांबायचा ते सुद्धा स्वतः चेंज करायला लागला। त्याच्यावरून संशय बळवला आणि गेल्या 10 दिवसांमध्ये हे वर्कआउट करून हमें मैटर उघड़कीस आने लगे। प्रणीत की रिपोर्ट, एमवीटीवी। जूहीनगर स्टेशन के सामने कुक्षेत्र गांव में गए पिछले वर्षों से कई समस्याओं का सामना ग्रामस्थों को करना पड़ रहा था, परंतु विधायक मंदाताई मात्रे को यह सारी समस्याओं का सुलझाने में मिली कामयाबी।
जूहीनगर स्टेशन के सामने कुरुक्षेत्र गांव में गए पिछले 25 वर्षों से आदिवासी ठाकुर और कातकरे ग्रामस्थ लोग रहते थे। इस गांव में तालाब, मंदिर, शमशान भूमि और ग्रामस्थ घर थे। इस तालाब पर और शमशान भूमि जगह पर बड़े बड़े बहुमंजिली इमारत को खड़ा कर दिया गया, जिससे इस जगह पर रहने वाले आदिवासी ग्रामस्थों को बेघर होने की कगार में आना पड़ा। इस गाँव पर केमिकल कंपनी का कब्जा किया, तब इस ग्रामस्थों को अधूरी जगह देकर उन्हें स्थानांतरित कर दिया गया। ग्रामस्थ लोगों को घर देते वक्त उन्हें ठगने की कोशिश भी की गई, क्योंकि उन्हें घर देने के लिए लगने वाले भूखंड का कारनामा ना देते हुए सिर्फ ताबा पावती देकर वहां से हकाल दिया गया। वर्षापासून आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन नव्हतं आमच्या जवळ, फक्त ताबापोती MIDC ने दिलेली. ताबापोतीमध्ये आम्हाला लोन भेटले नाहीत. कशी तर आम्ही घरं बांधलेली आहेत. आणि तलावाचा प्रश्न म्हणजे तलाव नाही आमच्या गावाला आणि स्मशानभूमी नाही आहे. आणि आज जो प्रश्न मंदाताईंच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालंय तो मंदाताईंच्या माध्यमातून सुटलेला प्रश्न आहे. तर मंदाताई भरपूर एक त्रास घेतला आणि 4 महिने त्याच्यासाठी हे केलेत. अगोदर पण करत होत्या, पण आता 4 महिने रेग्युलर MIDCच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने हे रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि ह्याच्यावर रजिस्ट्रेशनचं आम्हाला पावत्या भेटल्या, फाईल भेटली तर आम्ही त्याच्यावर लोन घेऊन आणखीन घरं चांगली बांधू शकतो. आणि आम्हाला EPC पण वाढून द्यायला पाहिजे. MIDCने 4चा EPC द्यायला पाहिजे. आज आम्ही 20 वर्षापासून या नवीन कुरुक्षेत्रमध्ये आलेलो आहोत, पण तरीसुद्धा आम्हाला स्मशानाची, मंदिरांची, परत घरपट्ट्यांची यांची आम्हाला म्हणजे जे सुविधा ज्या मिळालेल्याच नाही आहेत. आणि आताच्या सुविधा आम्हाला मंदाताई ज्यांनी आश्वासनं दिलेली आहेत आम्हाला की घरपट्ट्यांची किंवा जे रजिस्ट्रेशन ताबा जो आम्हाला आमच्या नावावर करून देणार आहेत, तो आज आम्हाला ही 2 कामं यशस्वी होण्याचे मार्गावर दिसत आहेत. 2 जून 1998 रोजी आमचं गाव स्थलांतर करण्यात आलं. त्याच्यानंतर महानगर MIDC आणि सिडकोच्या वतीने आम्हाला भूखंड देण्यात आले आणि त्या भूखंड प्रत्येक घरटी भूखंड देण्यात आले. 350 लोक गावामध्ये राहत होती, पण फक्त 288 भूखंड मिळाले. तर आमची अशी मागणी आहे की सर्व लोकांना भूखंड मिळाले पाहिजे आणि गावामध्ये असलेल्या सुखसुविधा, उदाहरणार्थ तलाव असेल किंवा समाज मंदिर असेल, मच्छी मार्केट असेल, फिश मार्केट, व्हेज मार्केट असेल, व्यायामशाळा असेल, योग शाळा असेल किंवा आणखीन बऱ्याचशा समस्या आहेत, तर त्या आम्हाला मिळायला पाहिजे. कारण आमच्या जुन्या गावामध्ये सर्व काही सुविधा होत्या. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जायला तयार आहोत. पण ते फक्त आता मंदाताईने आम्हाला आश्वासन दिले आहे की तुम्हाला तेवढ्या लांब जायची आवश्यकता नहीं, मी स्वतः हे तुमचं काम करून देणार आहे. पिछले 25 सालों से यहाँ के रहवासियों को कई समस्याओं का सामना करना भी पड़ रहा था। पिछले कई सालों से इन प्रलंबित प्रश्नों पर ध्यान रखकर इसे सुलझाने में विधायक मंदा म्हात्रे इनको कामयाबी मिल गई है। विधायक मंदा म्हात्रे इन्होंने MIDC के पास बार-बार जाकर पत्र व्यवहार भी किया है। MIDC के मुख्य कार्यकारी अधिकारी दादा साहेब जराड इनके सहकार्य से ये प्रश्न को सुलझाया गया है। गाव हे पुनर्वसित गाव आहे. गेल्या 20 वर्षापासून या गावाचं पुनर्वसन झालेलं नाही आहे आणि आपण या गावाचं पहिल्यांदा पुनर्वसन करून त्यांना आपण एग्रीमेंट करून त्यांचे घरं त्यांच्या नावे करून देतं. म्हणजे माझ्या जीवनातला हा फार आजचा दिवस महत्त्वाचा आहे की आज 20 वर्ष ते लोक आपल्या स्वतःच्या घरापासून वंचित आहेत, ॲग्रीमेंट पासून वंचित आहेत, कुठलं लोन घेऊ शकत नव्हते किंवा घराला कर्ज काढू शकत नव्हते, ते घर नवीन बनवू शकत नव्हते. अशा वेळी आमची MIDC मध्ये 5 वेळा बैठक होऊन मिस्टर जराड उपायुक्त यांनी आज चांगलं काम केलं आहे आणि ह्या 4-8 दिवसामध्ये सगळ्यांना ॲग्रीमेंट झालेली घरं मिळतील. हा माझ्या जीवनातला चांगला एक आनंदाचा दिवस आहे की पुनर्वसित झालेलं काम गेले 20 वर्ष या सगळ्या गोष्टींपासून वंचित होते. वीडियो जर्नलिस्ट प्रणीत के साथ गीता गुप्ता, MVTV। आज के समाचार में बस इतना ही, फिर मिलते हैं कल के समाचार में, तब तक के लिए नमस्कार।